नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्याला माहीत आहे का, या पितृपक्षामध्ये कावड्याला इतकं महत्त्व का असतं? तर जाणून घेऊया त्यांच्या मागची आध्यात्मिक गोष्ट. बघा ना, रस्त्यावरचा उकिरडा फुंकणाऱ्या या काळ्या रंगाचा विचित्र कर्कश असा ओरडणारा कावळा, पण या श्राद्ध कार्याच्या या पिंडाला त्याला शिवण्याचा अधिकार कुणी दिला? त्याने पिंडाला शिवले की ते पितरांपर्यंत कसे पोहोचते? तर याची आध्यात्मिक एक सुंदर अशी कथा आहे. कावळापूर्वी देशलोकीचा गंधर्व होता. अतिशय सुंदर दिसणारा आणि गायन करणारा होता. त्याने एकदा त्याच्या मनात जरा पाप वासनेमुळे चंद्रपत्नीस स्पर्श केला व त्यावेळी चंद्राने त्याला श्राप दिला. हे गंधर्वा, तू अतिशय कुरूप कावळा दिसशील. तुझा आवाजसुद्धा कर्कश होईल. रस्त्यावरचा उकिरडा व घाण वेचशील. यावर गंधर्व आपली चूक त्याला आपली कळाली व तो भानावर आला. त्यावेळेस त्याने खूप विनंती केल्यानंतर चंद्रदेवाने त्याला उशाप दिला की काही वर्षानंतर भगवान विष्णू ज्या वेळेस श्रीरामांचा अवतार घेईल त्यावेळेस तुझा उद्धार करतील. म्हणून रामायणाच्या काळामध्ये प्रभू श्रीराम, सीतामाता व लक्ष्मण वनवासामध्ये असताना सीतामातेला स्पर्श करण्याची चुकी कावळ्याने केली. त्यावेळेस रामाने दर्भाच्या काठीने त्याला बाण मारून कावळ्याचा एक डोळा फोडला. त्यावेळेस कावळ्याने क्षमा मागितली आणि सर्व हकीकत त्याने सांगितली की कशा प्रकारे त्याला हा श्राप देण्यात आला होता. त्यावेळेस त्याने रामाला कळकळीची विनंती केली, याच्यातून मुक्ती होण्याचा मार्ग सुचवण्यास सांगितलं. त्यावेळेस रामाने त्यांना सांगितलं कावळ्याला, हे कावळ्या, एका डोळ्याने तुला तिन्ही लोकातील दिव्य दृश्ये तुला पाहता येतील. जे दृश्य कोणत्याही सजीव प्राण्याला पाहता येणार नाही ते तुला पाहता येईल. ते दिव्य आत्मेसुद्धा तुला दिसतील, जे कोणालाही दिसणार नाही. जे पितर आहे ते कोणालाही सहजासहजी या कलियुगामध्ये दिसत नाही, ते सुद्धा तुला दिसतील. व जे या कलियुगात तुझी हेटाळणी करतात ते पिंडदान करताना तुझी विनवणी करतील. तुझ्या स्पर्शाने त्या पिंडाला मुक्ती मिळेल व पितरांच्या मुक्तीचा आणि मनुष्याच्या मानसिक समाधानाचा तू मार्ग मोकळा करशील. तुझ्यापासूनच त्यांना मुक्ती मिळेल. तर अशा पद्धतीने श्रीरामाने त्याला त्या शापातून मुक्त केले. म्हणून आपण या पितृपंधरवड्यामध्ये कावळ्याला आपण घास टाकतो. त्यामुळंच त्याच्यामार्फत आपल्या पितरांपर्यंत तो हा घास पोहोचतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.